नाशिक रोड या ठिकाणी महापालिकेच्या जुन्या बिटको रुग्णालयाजवळ रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची थरारक घटना घडली आहे। या गोळीबारामध्ये सुमित पगारे गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनं नाशिक रोड परिसरामध्ये एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार सुमित पगारे हे जुन्या बिटको रुग्णालयाजवळ असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला। यातील एक गोळी त्यांच्या पोटाला लागली तर दुसरी गोळी बाजूने गेली। अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। हल्ल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला। गोळीबाराची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि तपास पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केलाय। हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासण्यात येत असून संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत। सुमित पगारे यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून गोळीबार करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं। पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला का यासह विविध शक्यतांचा पोलीस तपास करीत आहेत। हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्र वेगानं फिरवली जात असून अधिकृत तपासानंतरच या घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।